श्री स्वामी समर्थ. आज आपण करणार आहोत एक रानभाजी, ती म्हणजे भारंगीची भाजी. पावसाळ्यामध्ये कोकणात किंवा आमच्या अलिबाग साईडला ही नैसर्गिकरित्या उगवणारी एक बहुगुणी अशी रानभाजी आहे. हिच्या पानांपासून भाजी केली जाते, कोवळी पाने वापरली जातात. त्यासाठी मी आज कडवे वाल घेतलेले आहेत. ते वाल आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यावर काळे डाग पडले पाहिजेत आणि आवाज आला पाहिजे. आणि ते भाजून झालेले वाल आपल्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायची आहेत. भाजी छान बारीक चिरून घ्यायची आहे. शिट्ट्या झाल्या की वाल बाहेर काढून पहिले चेक करून घ्या की वाल व्यवस्थित शिजला आहे की नाही, कारण हा परत नंतर फारसा शिजणार नाही. त्यामुळे तुम्ही आधी चेक करून घ्या. ही भारंगीची भाजी उकडून घ्यायची काहीही गरज नाही. त्याला फारसा कडवटपणा देखील नसतो, कारण उकडून त्याची सगळी जीवनसत्व निघून जातात. त्यामुळे डायरेक्ट भाजी घालायला तुम्ही घेऊ शकता. नेहमीप्रमाणे राई, लसूण, थोडा कढीपत्ता आणि भरपूर सारा कांदा मी फोडणीला घालते. तो कांदा व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण उरलेले जिन्नस त्याच्यात ॲड करणार आहोत. दमा, खोकला आणि छातीतील कफ यावर अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे. तसेच या भाजीमुळे आपली पाचक शक्ती देखील सुधारते. पोट साफ करण्यास ही भाजी अत्यंत उपयोगी आहे. तसेच जंतुनाशक म्हणून देखील ही भाजी आपल्याला उपयोगाची ठरते. तर आता या भाजीमध्ये या कांद्यात मी हळद, हिंग आणि आमचा दीपदया स्पेशल घरगुती लाल मसाला घालून घेते. ही भाजी मिरचीवर सुद्धा करतात, पण आपण वाल घालणार आहोत म्हणून आपण ही घरगुती मसाला वापरून करतोय. तर हे छान मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित कांद्याला मसाल्याचा कोट झाला की आपण जे उकडलेले वाल गाळून घेतलेले आहेत ते कांद्यात घालून छान मिक्स करून घेऊया. वाल चांगला मिक्स झाला की आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी देखील पटकन शिजेल आणि वालाला देखील थोडंसं मीठ लागेल. तर हे मीठ वगैरे छान मिक्स झालं की जो चिरलेला भारंग आहे तो आपल्याला ह्याच्यात ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी आपण 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हा भारंग मिळतो कुठे? तर हा डोंगर उतारावर, फुरट्या जंगलात आणि शेताच्या बांधावर पावसाळ्यात उगवतो. याची झाडं देखील होतात, म्हणजे 4 ते 5 फुटाची याची उंच रोपं होतात. त्याचा फक्त कवळा पाला आपल्याला तोडायचा असतो आणि मोस्टली पावसाळ्यातच ही भाजी दिसून येते. तर आपण आता या भाजीत थोडा गूळ घातलेला आहे आणि भरपूर सारं ओलं खोबरं खवलेलं ते घातलं आहे, कारण ह्या भाजीचा मूळ बेसच असा आहे की ह्याला भरपूर कांदा आणि भरपूर खोबरं लागतं आणि चवीसाठी गूळ तर पाहिजेच. तर अशी ही आमच्या अलिबागची स्पेशल भारंगाची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. अतिशय बहुगुणी अशी ही भाजी आहे. भारंग पावसाळ्यात खायलाच पाहिजे आणि जर त्याच्यात तुम्ही हे भाजके वाल टाकून केलेत तर अतिशय छान लागते. तर आपली भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला हा जर भारंगाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.